3 मिनिटात 30 बातम्यांचा आढावा घेऊया. 3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. शिरूर बाजार समितीत राजकीय वाद पेटला. आधी पक्ष जाहीर करा, माऊल कटकेंनी आव्हान दिले. लॉटरी लागलेला आमदार माजी आमदार अशोक पवार यांचं सडेतोड प्रत्युत्तर. रायगडच्या पेण तालुक्यातील काराव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मानसी पाटील यांना मारहाण. ग्रामपंचायत कारवाई दरम्यान राडा झाला. रायगडमध्ये शिक्षक संघटना आक्रमक झाल्यात. पदोन्नती आणि पेपरफुटी प्रकरणी आक्रमक झालेल्या शिक्षक संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आलं. हिंगोलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शिवसेनेचं आंदोलन. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा. आंदोलन दरम्यान ही मागणी करण्यात आली. उपवर्गीकरणाविरोधात वर्ध्यात एल्गार पुकारण्यात आला. आरक्षण बचावच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. जळगावात एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. भर दुपारी वर्दळीच्या परिसरात कारमध्ये अत्याचार करण्यात आले. पैसे परत देण्याच्या बहाण्यानं बोलावून कृत्य करण्यात आले. जालन्याच्या मठ्ठा तालुक्यात पाऊस होतोय. नाल्याचं पाणी ढोकसाळ गावात शिरलं. अर्धवट पुलावरून नागरिकांनी जीवघेणा प्रवास केला. जालना जिल्ह्यातील खरीप पेरणी संकटात आली. पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, कृषी विभागानं हे आवाहन केलं. जळगावमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे 0.5 मीटरनं उघडले. धरणातून 2543 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी 10व्या आरोपीला एसआयटीकडून अटक करण्यात आली. राजकुमार मोरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची स्वच्छता सध्या गंभीर चिंतेचा विषय. नदीपात्रात ठिकठिकाणी कचरा, प्लास्टिक, निर्माल्य तसंच सांडपाण्यामुळे प्रदूषण होत आहे. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीची स्वच्छता सध्या गंभीर चिंतेचा विषय. नदीपात्रात ठिकठिकाणी कचरा, प्लास्टिक, निर्माल्य तसंच सांडपाण्यामुळे प्रदूषण होत आहे. नाशिकमध्ये अमित ठाकरेंनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. तुळशीमाळा घालून अमित ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. पालखी नाशिकहून पंढरपूरकडे रवाना झाली. गिरीश महाजन, गोकुळ गीते उपस्थित आहेत. अकोला शहरासह जिल्हाभरात महिलांकडून मोठ्या भक्तिभावानं वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्यासाठी हे व्रत करण्यात आले. जळगावात वटपौर्णिमेनिमित्त महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून वटसावित्री पूजन करण्यात आले. परंपरेचं पालन केल्याचं चित्र दिसतं. नाशिकच्या येवल्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महिलांनी व्रत करत पतीच्या दीर्घायुष्यासाठी वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. चिपळूणमध्ये वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. एक वाडी एक वृक्ष उपक्रमांतर्गत सुवासिनींनी वड पूजलाय. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वटपौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये मोठा उत्साह दिसतोय. अखंड सौभाग्यासाठी सुवासिनींनी एकत्र येत वडाच्या झाडाची पूजा केली.